नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महावितरण भरती विद्युत सहाय्यक त्यामध्ये जे काही आता विद्यार्थी मित्र वाट बघत होते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची म्हणजे कागदपत्रे पडताळणीची, तर त्या रिलेटेड मागच्या 1-2 दिवसापासून आपण ऑलरेडी व्हिडिओ त्याबद्दल माहिती दिलेलीच आहे। तर ती जे काही डेट्स आहेत त्यांनी डिक्लेअर केलेले आहे, जी काही नोटीस आहे त्यांनी दिलेली आहे। आपण आपलं टेलिग्राम चॅनल आहे इंजिनियर अमोल, त्यावर सुद्धा आपण माहिती दिलेली आहे। ते आपण त्याच्या ऑफिशियल PDF आपण शेअर केलेले आहे। त्यानुसार 20, 21 आणि 22 या 3 दिवशी विद्युत सहाय्यक महावितरणचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे। त्यांनी झोन अलॉटमेंट केलेला आहे, त्या झोनला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल। ठीक आहे, तर त्यानुसार तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे। जे काय त्यांनी नोटिफिकेशन दिलं आहे ते बघू आपण आधी। तर मित्रांनो बघा, विद्युत सहाय्यकपदी निवड झालेल्या उमेदवारांची परिमंडळ निहाय यादी म्हणजे झोन वाईज लिस्ट आहे। तुम्हाला झोन अलॉट करण्यात आले असं यांचं म्हणणं आहे। आणि कागदपत्रे पडताळणी म्हणजे DV बद्दल म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनबद्दल तुमचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे। प्रत्येक इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला इथे समजून सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ घाईघाईत बघू नका आणि व्हिडिओ कुठे स्किप करू नका, म्हणजे मध्येच सोडू नका। ठीक आहे, विनंती आहे। बघा, पहिला पॉईंट दुसरा पॉईंट इतके महत्त्वाचे नाही आहेत, ते त्यांनी कधी एक्झाम झाली वगैरे सगळं सांगितलेलं आहे। त्यानंतर तिसरा पॉईंट महत्त्वाचा आहे, मी तुम्हाला माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो की जे काही तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते 20, 21 आणि 22 ऑगस्टला सकाळी 10 वाजता सुरू होईल। पुढे त्यांनी लिस्ट दिलेली आहे, तुम्हाला झोन अलॉट करण्यात आलेला आहे। त्या झोनच्या पुढे तुमचा टायमिंग आणि तुमची डेट, टायमिंग नाही पण डेट दिलेला आहे, त्या डेटला तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे। ठीक आहे, 10 वाजता सकाळी किंवा थोडंसं 1-2 तास पुढे गेले तरी चालतात। ठीक आहे, म्हणजे 20ला असेल तर तुम्हाला 20ला हजर राहायचं आहे, 21ला असेल तर 21ला हजर राहायचं आहे, किंवा तुमचं जर 20ला तुम्ही हजर राहू शकत नसाल तर 21ला गेले तरी चालेल, परंतु ते इमर्जन्सी केसमध्ये। ठीक आहे, त्यानंतर चौथा पॉईंट आहे की उमेदवाराची कागदपत्रे पडताळणी नमूद दिवशी काही कारणास्तव पूर्ण न झाल्यास, म्हणजे 20ला आहे परंतु नाही झालं, तुम्हाला 21ला सुद्धा हजर लावू शकते, किंवा 22ला आहे, जर 22ला नाही झालं तुमचं तर तुम्हाला 23ला सुद्धा ते घेतील। ठीक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे। पाचवा पॉईंट आहे, जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीला हजर राहणार नाही, म्हणजे बघा, जर तुम्ही हजर राहिले नाही DVला 20, 21, 22ला जर तिन्ही दिवशी तुम्ही हजर राहिले नाही तर तुम्हाला डायरेक्ट ते रिजेक्ट करतील, तुम्हाला ते लिस्टमधून बाहेर काढलं जाईल आणि परत तुम्हाला संधी मिळणार नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे। ठीक आहे, सहावा पॉईंट आहे, ऑनलाईन अर्जामध्ये म्हणजे तुम्ही जे काही ऑनलाईन अर्जामध्ये जे काही तुम्ही फॉर्म भरला होता त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे ऑनलाईन अर्जामध्ये तुम्ही जे काही नमूद केलेले डॉक्युमेंट्स वगैरे आहे कॅटेगरी वाईज वगैरे ते सगळे तुमचे ओरिजिनल आणि झेरॉक्स तिथे लागणार आहे। जर तुम्ही तिथे प्रेझेंट करू शकले नाही किंवा तिथे हजर राहून आणि ते दाखवू शकले नाही तर तुमचं रिजेक्शन होऊ शकते, असं यांचं म्हणणं आहे। 7वा नंबर आहे, निवड झालेल्या उमेदवारांना नेमणूक। बघा, 7वा पॉईंट असा म्हणतो आहे की तुमची फक्त एक प्रोव्हिजनल लिस्ट त्यांनी आधी लावलेली होती, ती तुमची फायनल लिस्ट नाही आहे, म्हणजे तुमचं अजून जॉईनिंग झालेलं नाही आहे। आता तुम्ही DVमध्ये जे काही कागदपत्र सादर कराल, हा पॉईंट मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण सांगितलेला आहे की फक्त प्रोव्हिजनल लिस्ट डिक्लेअर झालेली, अजून फक्त फायनल लिस्ट आलेली नाही आहे, तर असं समजू नये, असं त्यांचं म्हणणं आहे 7व्या पॉईंटमध्ये। एकदा फायनल लिस्ट आली, DV झाली की मग तुम्ही कन्फर्ममध्ये जॉईन होऊ शकता, असं आहे। 8वा पॉईंट आहे, स्वखर्चाने DVला हजर राहा, असं यांचं म्हणणं आहे। 9वा पॉईंट आहे, तुम्हाला DVला जाताना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना एक तुमचं ओळखपत्र न्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, निवडणूक ओळखपत्र वगैरे हे चालेल। ठीक आहे, एक ओरिजिनल आणि झेरॉक्स सोबत ठेवा। 10वा पॉईंट आहे की कोर्टामध्ये जे काही केसेस सुरू असतात त्याच्या अनुषंगाने आम्ही हे भरती करतो आहे, असं म्हणणं आहे। हे नॉमिनल आहे, याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही। बघा, 11वा पॉईंट आहे की यांनी कुठले डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन हजर राहायचं आहे त्याबद्दल दिलेलं आहे। पहिला आहे सिस्टीम जनरेटेड ॲप्लिकेशन फॉर्म, जेव्हा आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरतो, ठीक आहे, तेव्हा तुम्हाला एक प्रिंट मिळते, ती प्रिंट तुम्हाला सोबत ठेवायची। तुमच्याकडे जर प्रिंट नसेल तर रजिस्ट्रेशन नंबर त्यांनी लिस्टमध्ये दिलेला आहे, तो रजिस्ट्रेशन नंबर ठेवायचा आणि पासवर्ड ठेवायचा आणि तिथे त्यांना द्यायचं। ठीक आहे, ते तुम्हाला स्वतः तिथे काढून देतील किंवा तुम्हाला ते ॲटलिस्ट गाईड करतील। ठीक आहे, आता नाहीच आहे तर तुम्ही काही टेन्शन घ्यायचं गरज नाही, असेल तर फारच चांगलं। SSC म्हणजे 10वीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, म्हणजे तुमचं सर्टिफिकेट, बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट तीनही लागेल। जर मार्कशीट नसेल तर बोर्ड सर्टिफिकेट ना, त्यावर तुमचं हे राहते म्हणजे डेट ऑफ बर्थ राहते। TC वगैरेची गरज नाही, इथे TCचं काही म्हटलं नाही आहे, असेल तर फारच चांगलं, नसेल तर तुम्ही बोर्ड सर्टिफिकेट 10वीचं नेऊ शकता। ठीक आहे, त्यानंतर ITIचं तुमचं प्रमाणपत्र, जे काही तुमचं इलेक्ट्रिशियन वायरमॅन झालेलं आहे ते, COEचं वगैरे ते, ठीक आहे, ते तुमचं प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट, तुमचं कॉम्प्युटराईज जे काही असेल जनरेटेड ते पण चालेल, आणि मार्कशीट महत्त्वाची ITIची दोन्ही। ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट, जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट ते आताचं सुद्धा चालेल, आताचं म्हटल्यापेक्षा तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हाचं किंवा त्याच्या आधीचं सुद्धा चालेल। ठीक आहे, जात वैधता प्रमाणपत्र। बघा, 5वा नंबर आहे, अतिशय महत्त्वाचा आहे, बरेचसे विद्यार्थी यामध्ये गोंधळलेले आहे, यावर मी तुम्हाला वेगळं म्हणजे डिटेलमध्ये शेवटी व्हिडिओच्या सांगणारच आहे, पण परत एकदा तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो।
कारण की याचे डॉक्युमेंट्स त्यांनी पुढे दिलेले आहे, त्यामध्ये आपण सगळं बोलू. ठीक आहे. जात वैधता प्रमाणपत्र हे कंपल्सरी राहत नाही, 5-6 महिने तुम्हाला वेळ दिला जातो, परंतु बाकीचे डॉक्युमेंट त्यांनी मागितलेले आहे. ते डॉक्युमेंट पुढे बघूच आपण व्हिडिओमध्ये. त्यानंतर 6वा पॉईंट आहे समांतर आरक्षणाच्या दृष्टीने तुम्ही जे काही तिथे पुट केलं असेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही महिला आरक्षणमध्ये असाल, स्पोर्ट्समध्ये असाल, भूकंपग्रस्त असाल, प्रकल्पग्रस्त असाल, तर ते सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ज्यामध्ये तुम्ही अप्लाय केलं असेल, ज्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं असेल ते. ठीक आहे. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट. डोमेसाईल सर्टिफिकेट अतिशय महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही असले पाहिजे. डोमेसाईल सर्टिफिकेट तुम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हाचं पाहिजे किंवा त्या आधीचं पाहिजे, आत्ता काढलेलं चालणार नाही. या कारणामुळे महाट्रान्सकोमध्ये एक विद्यार्थी रिजेक्ट झालेला आहे. त्यानंतर 8वा पॉईंट आहे की तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. SC ST आणि ओपनचा जो वर्ग आहे ते सोडून, त्या कॅटेगरी सोडून बाकी तुम्हाला NCL सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. आणि ते तुम्हाला फॉर्म भरतानाच पाहिजे किंवा तुमच्याकडे नसेल तेव्हाचं, किंवा तुम्ही सबमिट केलं नसेल तर आताचं जे असेल ते घेऊन फक्त सोबत ठेवा. ठीक आहे. बघा यांनी इथे डिटेल दिलेलं आहे. यामध्ये तुम्हाला मी झोन वाईज लिस्ट तुम्हाला सांगतो. यांनी झोनसुद्धा अलॉट केलेला आहे DVसाठी. ठीक आहे. तर यामध्ये बघा तुमचा रोल नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, हे नोट करून ठेवायचं. आणि तुमचं जिथे नाव आहे ते प्रिंटसुद्धा काढली तरी चालेल. ठीक आहे. तुमचं नाव दिलेलं आहे, तुमचं अलॉटमेंट झोन दिलेलं आहे आणि डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या डेटला तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे. फॉर एक्झाम्पल तुमची डेट 20ची आहे, तुम्ही 20ला हजर राहू शकले नाही काही कारणास्तव, तर 21ला जा. ठीक आहे. ॲब्सेंट राहू नका शक्यतोवर. ठीक आहे. पूर्ण इथे कॅन्डिडेट्सचं दिलेलं आहे. आणि शेवटी एक नोट दिलेला आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाची आहे. इथं कॅन्डिडेट्स ऑफ रोल नंबर दिलेला आहे. हॅज बीन डिस्क्वालिफाईड ॲज पर पब्लिक एक्झामिनेशन प्रिव्हेन्शन ऑफ अनफेअर मीन्स विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर फ्युचर रिक्रुटमेंट. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हे जे विद्यार्थी इथे दिलेले आहे, मला काही विद्यार्थ्यांचा कॉलसुद्धा आला, यातला 1-2 विद्यार्थ्यांचा, ते डिस्क्वालिफाय झालेले आहे, म्हणजे टोटली तुमच्या सिलेक्शन लिस्टच्या बाहेर पडलेले आहे. का? कारण अनफेअर मीन्स. आणि मी त्या विद्यार्थ्याला विचारलं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की सर आम्ही काहीच अनफेअर मीन्स केलेलं नाही आहे, म्हणजे यांनी काही कारण इथे दिलेलं नाही आहे महावितरणने. ठीक आहे. आता हे जे विद्यार्थी आहे हे इथे डायरेक्टली रिजेक्ट त्यांनी केलेले आहे. तर तुम्हाला जर त्याबद्दल इन्क्वायरी करायची असेल तर महावितरणला तुम्ही कॉल करू शकता, किंवा कॉल केल्यापेक्षा प्रकाशगड, बांद्रा, मुंबई इथे तुम्हाला भेट देऊन त्यांना तुम्हाला विचारावं लागेल. बाकी इथे त्यांनी कुठलंच रिझन दिलेलं नाही आहे 5 विद्यार्थ्यांचं. आय थिंक 5 नंबर आहे इथे सगळे. त्यांनी झोनचे ॲड्रेस दिला आहे मित्रांनो, ते बघा तुम्ही इथे सगळे तुमचे जे काही झोन दिलं असेल तुम्हाला, जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला छत्रपती संभाजीनगर दिलं असेल तर त्याचा झोन ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या ॲड्रेसला तुम्हाला तुमच्या डेटला 10 वाजता सकाळी हजर राहायचं आहे. 10च्या ठिकाणी 2-3 तास तुम्ही पुढे गेलो तरी चालेल, पण तो अटेंड करणं आवश्यक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांचा, ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी ज्या कॅटेगरीला लागते त्यांच्यासाठी आहे की त्यांनी ही कागदपत्र इथे DVला सोबत न्यायची, असं यांचं म्हणणं आहे महावितरणचं. महावितरणनी परत एकदा घोर निराशा केलेली आहे. म्हटल्यापेक्षा त्यांचा कारभार इथे दिसतो आहे आपल्याला. ॲक्च्युली महाट्रान्सकोमध्ये वगैरे असं काही मागितलेलं नाही आहे त्यांनी, कारण काही विद्यार्थ्यांकडे हे डॉक्युमेंट्स नाही आहे सध्या, परंतु 6 महिने ते वेळ देतात. महावितरणमध्ये सुद्धा 6 महिने ते वेळ देतातच तुमचा व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठी. DVला तुम्हाला हे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितलेले आहे. आता मी तुम्हाला माझं मत सांगतो. ॲक्च्युली हे डॉक्युमेंट तुम्ही बघू शकता, सगळे डॉक्युमेंट इथे दिलेले आहे. त्याच्यामध्ये अर्जदाराची कागदपत्रे, वडिलांची वगैरे सगळं दिलेलं आहे. आता यापैकी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील ते तुम्ही DVला सोबत घेऊन जा, झेरॉक्स आणि ओरिजिनल. ठीक आहे. आणि जे नसतील, फॉर एक्झाम्पल काहीतरी 10, 12, 15 डॉक्युमेंटपैकी 2-3 डॉक्युमेंट तरी तुमच्याकडं असणं आवश्यक आहे माझ्या मते. आता हे माझं मत झालं बरं. यामध्ये महावितरण काय निर्णय घ्यायचे ते महावितरण बघेल, परंतु मला असं वाटतं की तुम्ही जे काही डॉक्युमेंट आहे ते सोबत घ्या. आणि जे डॉक्युमेंट नाही आहे त्याच्यासाठी एक ॲफिडेविट करा, शपथपत्र करा जवळच्या सेतू कार्यालयातून किंवा तहसील कार्यालयातून. तिथे जाऊन तुम्ही असं लिहा त्या ॲफिडेविटमध्ये की व्हॅलिडिटीसाठी लागणारे कागदपत्र आमच्याकडे आहे, परंतु जे कागदपत्र नाही आहे त्याचं नाव लिहा आणि तिथे असं सांगा त्यांना ॲफिडेविटमध्ये महावितरणला उद्देशून की आम्ही हे डॉक्युमेंट लवकरात लवकर सबमिट करू. हाच एक त्यामध्ये मला मार्ग दिसतो आहे. तर मित्रांनो, हे जे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कास्ट व्हॅलिडिटीला घाबरून जाऊ नका. तुम्हाला वेळ देण्यात येतो, परंतु तुमच्याकडे जे काही डॉक्युमेंट्स असतील ते तिथे सबमिट करा. DVच्या वेळेस त्याचे झेरॉक्स कॉपी घ्या आणि ओरिजिनल कॉपी सोबत ठेवा. आणि त्या बेसिसवर तुम्हाला पुढे ते जे काही DVमध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की ते डॉक्युमेंट हजर ठेवा. आणि त्यानंतर तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला ते समाज कल्याण ऑफिसमध्ये जेव्हा सबमिट करावं लागतं आणि त्या बेसिसवर तुम्हाला 6 महिने वेळ दिला जातो. ठीक आहे. तर मित्रांनो, 1-2 दिवसापासून भरपूर मला कॉल आणि मेसेजेस येत आहेत. मी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांचे प्रश्न भरपूर आहेत, खूप जास्त प्रश्न आहे. आता बघा, आजची 15 तारीख आहे. त्यानंतर साधारण 4-5 दिवसामध्ये तुमचे DV होणार आहे. DV नंतर साधारण 15 ते 20 दिवसामध्ये तुमची फायनल लिस्ट लागेल.
आणि त्यानंतर तुमचं जॉईनिंग होईल, म्हणजे सप्टेंबर एंडिंगपर्यंत तुमचं जॉईनिंग वगैरे होण्याची शक्यता जास्त आहे. त्या रिलेटेड तुमचे आणखी काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. DV रिलेटेड काही प्रश्न असेल तर आपण त्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊ. आणि महावितरण मी बऱ्याच वेळा कंपॅरिझन केलेलं आहे महापारेषण महावितरणमध्ये, पण महावितरण कसं काय चांगलं आहे त्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आणखी 2-4 दिवसामध्ये आपण देणार आहे. त्याच्यामुळे तो व्हिडिओ मिस करू नका. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ महावितरण विद्युत सहाय्यकबद्दल आपण देणार आहे. व्हिडिओ आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून इतरांना सुद्धा ती माहिती मिळेल. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून जे महत्त्वाचे अपडेट्स आपण तुम्हाला देत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.